रहस्य म्हणजे कामाशी एकरूप होणं आणि म्हणजे तेच होऊ शकतं कारण की आपल्याला ती आवड असते आणि आपल्याला माहिती आहे की कमिटमेंट म्हणजे की आपण कमिट केलेलं आहे या गोष्टीसाठी तर आणि ती कन्सिस्टन्सी ठेवणं फार आणि ना देवबाभळी नाटक हे असं आहे की तुम्हाला इथे तिथे करून किंवा आज पाट्या टाकूया असं नाहीच होऊ शकत आणि ते दिसतं नाटक हे असा फॉर्म आहे की तिकडे तुम्ही पाट्या टाकल्यात की समोरच्याला कळतं आणि आपला मराठी ऑडियन्स पण तेवढा सुजाण आहे की त्याला कळतं की ही व्यक्ती पाट्या टाकते आणि हा खरंच मनापासून काम करतोय त्याच्यामुळे तेच डिलिव्हर करत राहणं ह्याला काही पर्याय नाही आहे खूप काय म्हणतात त्याला टचिंग अनुभव आलेले आहेत एक आत्ता मला असं प्रॉमिनंटली आठवतोय ते सांगते एक मित्रमैत्रीण आले आमच्याकडे असे साधारण 25-26 वर्षाचे असतील आणि ती मैत्रीण सांगायला लागली की हा जो माझा मित्र आहे ना त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याला काहीच आठवत नाही म्हणजे मागचे 3-4 वर्ष काय झालं त्याच्या आधीच म्हणजे त्या 3-4 वर्षाच्या आधीचं त्याच्या लाईफमध्ये काय घडलं हे त्याला काहीच आठवत नाही पण जेव्हा आम्ही हे नाटक बघायला मी त्याला घेऊन आले आणि तुमचं संगीत कानावर पडलं तेव्हा त्याला त्या दिवसाची आठवण होऊ लागली म्हणजे त्या मेमरीज हळूहळू जाग्या होऊ लागल्या मला असं वाटतं की म्युझिक चा हा थेरपीचा प्रकार आहे पण हे किती मोठं आहे ना म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला खूप भावते ती म्हणजे जनरली आपल्याकडे असं असतं की पुरुष रडत नाहीत आणि पुरुषांना पटकन रडू येत नाही किंवा त्यांना ती इनिबिशन्स आहेत पण आमच्या नाटकाला येऊन ते ढसाढसा रडतात आणि मग ते येऊन आम्हाला भेटतात आणि सांगतात की खूप मनमोकळं झालं आमचं आणि आम्ही खूप वर्षांनी रडलो बघून रडलो आणि आम्हाला ह्याची आठवण आली आम्हाला त्याची आठवण आली आम्ही म्हणजे साचलेलं होतं ते सगळं रितं झालं तर मला असं वाटतं की कलाकृती ही फक्त मनोरंजनापुरती न राहता आपल्या आयुष्याला कुठेतरी त्याचा टच होतीये हे खूप पॉवरफुल आहे ही गोष्ट खरं आणि परेश रावल यांचा सुद्धा आपण गप्पांमध्ये तुम्ही उल्लेख केला होता ते काय आहे आम्ही त्यांचे खूप ऋणी आहोत परेश सरांचे त्यांनी मागच्या वर्षी एका इंटरव्ह्यूमध्ये एका मोठ्या इंटरव्ह्यूमध्ये देवबाभळीचा उल्लेख केला खरं तर त्यांनी ना आमचं नाटक पॅन्डेमिकच्या आधी पाहिलं होतं 2017 का 18 मध्येच पाहिलं होतं ते पाहिल्यानंतर ते ज्यांना भेटायचे जिथे जिथे जायचे जिथे जिथे नाटक ह्या पद्धतीचा उल्लेख व्हायचा तिकडे ते देवबाभळीबद्दल बोलायचे आणि तसंच ते ह्या प्लॅटफॉर्मवरती बोलले नुसतं देवबाभळीबद्दल नाही तर पूर्ण मराठी रंगभूमीबद्दल ते खूप गौरवोद्गार काढले त्यांनी आणि तो इंटरव्ह्यू जसा एअर झाला लोकांनी आम्हाला टॅग करायला सुरुवात केली आणि ती रील म्हणजे मिलियन्समध्ये त्याचे व्ह्यूज केले आणि त्याचं हे म्हणजे रिपरकेशन्स म्हणजे आमचे प्रयोग 20-20 दिवस आधी हाऊसफुल होतात म्हणजे मागच्या वर्षभरात आम्ही जे रोलर कोस्टर राईड अनुभवलेली आहे मेन म्हणजे काय माहितीये त्यांच्या त्या सगळ्या वक्तव्यामुळे आणि ह्याच्यामुळे नॉन मराठी लोक जी आहेत ती सुद्धा देवबाभळीला येत होती आणि बुक माय शोवरचा जो मराठीएतर जो प्रेक्षक आहे तो सुद्धा क्युरिओसिटीनी मराठी नाटक बघायला येऊ लागला आणि देवबाभळी बघायला यायला लागला आणि आम्हाला भेटायचे की आम्हाला मराठी कळत नाही पण आम्हाला एक हे कळलेलं आहे वन लाईन आणि आम्हाला ती बघायची होती आणि आम्हाला खूप आवडलं आणि रिपीट ऑडियन्स आहे आणि तो सगळा आणि जसं तुम्ही म्हणालात की त्या संगीताचा उल्लेख आहे आणि संगीत किंवा ही जी कलाकृती आहे कला आहे त्याला भाषेचं प्रांताचं कसलंच बंधन नसतं किंवा मर्यादा नसते ऍब्सोल्युटली ती इकडनं साधलेला तो संवाद येतो तिथपर्यंत पोहोचतो आणि मला असं वाटतं खूप कमाल आणि तुम्ही सांगताय पण ॲज अ मराठी नाटकप्रेमी किंवा ऑडियन्स मलाच खूप असं भरून आल्यासारखं आणि अभिमानास्पद वाटतंय आणि ही पण एक खऱ्या अर्थानं खूप मोठी गोष्ट आहे मला ऍब्सोल्युटली आता संगीताचा उल्लेख केला नाटक इतकं सुंदर आहे त्यातल्या काही 2 ओळी हो नक्कीच कळू आले राया देवा तुझे खेळ कळो आले राया देवा तुझे खेळ वातीमध्ये पीळ आतडीचा वातीमध्ये पीळ आतडीचा कळो आले राया देवा तुझे खेळ कमाल